जय जय रामकृष्ण हरी. कार्तिक वारी 2025 कार्तिक कृष्ण सप्तमी ते कार्तिक शुद्ध पौर्णिमा असा साधारणतः 8 ते 9 दिवसांचा कार्यक्रम आळंदी यात्रा ज्याला आपण म्हणतो ती आयोजित करण्यात आलेली आहे आळंदी ग्रामस्थांतर्फे. आणि महाराष्ट्रातल्या विविध खेडोपाड्यांतून लोक समाज इथं माऊलींच्या दर्शनाकरता येत असतो. आणि या यात्रेचं स्वरूप म्हणजे महत्त्वाचे 3 दिवस मानले जातात. एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी म्हणजेच माऊलींचा संजीवन समाधी सोहळा. तर आज एकादशी, उत्पत्ती एकादशी म्हणजेच कार्तिकी. आषाढी एकादशी जशी पांडुरंगाची असते तशी कार्तिकी एकादशी माऊलींना समर्पित आहे. तर इथं वारकऱ्यांकरता जे दर्शनाला झाले तिथं मरकड रोडला तर इथं चहा वाटप आणि फराळची सोय करण्यात आलेली आहे. तर तनिष्क लाष्टा यांच्यातर्फे हे अन्नदान चालू आहे. आणि हे ते कार्य मागच्या वर्षी पण आपण यांचा व्हिडिओ घेतला होता, तसंच सालावतप्रमाणे याही वर्षी आपण करतोय. तर आपण यांच्याकडनं माहिती जाणून घेत आहोत की ती सेवा किती वर्षांपासून करत आहे. साहेब, आता आपण माऊलींच्या दारी आपला तनिष्क लाष्टा या नावाने गृहप्रकल्प आहे. मागील 4 वर्षापासून गृहप्रकल्पाचं काम चालू आहे. त्यातील 200-250 लोकांना आपण राहण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. म्हणजे लोक इथं फ्लॅट घेतलेला आहे, ते राहतात. ते आता आपलं एक समाजासाठी देणं लागतो आपण, किंवा ते देणं दिलं पाहिजे. ते देणं आपण दिलं पाहिजे म्हणजे की आपल्याला माऊलींच्या दारात कमीत कमी ठेवलंय. तर हे जे वारकरी 200-500 किलोमीटरहून येतात त्यांची कमीत कमी आपल्याकडून काही प्रकारे सेवा म्हणा किंवा आपण जे समाजात देणं लागतो ते देणं आपलं देणं म्हणा, या पद्धतीने आपण सेवा देतो. या कंपनीचे जे मालक आहेत रमेश ज्ञानोबा तळेकर आणि बाळासाहेब ज्ञानोबा तळेकर हे वारकरी घराण्यातलेच आहेत. त्यांना वारसा लागलेला आहे त्यांच्या आईवडिलांपासून. त्यांचे आईवडील बिल मार्केट होते दररोज ते जोपर्यंत वडील त्यांच्या हयात होते 80 वर्षापर्यंत, तर सकाळी 6 वाजता माऊलीला येतो आणि त्यांनी नित्यनेम काय चुकवला नाही. पण आता आपण या आळंदीत राहतो तर आळंदीत हे जे वारकरी येतात यांच्याकडून जे आपल्याकडून जी एक छोटीशी सेवा म्हणा किंवा माऊली आपल्याकडून ही सेवा करून घेतोय. आपण काय कुठल्या प्रकारचे वारकऱ्यांसाठी दान नाही करत आहे. माऊलींनी आपल्याला जे दिलंय आणि माऊली आपल्याला जे सांगतात ते द्यायला ते आपण वारकऱ्यांपर्यंत पोहोचवतो. बरं, ही अन्नदाना मागची भावना आहे. आता हे किती वर्ष आहे तुमचं? आता हे आमचं 7वं वर्ष आहे. आपण आषाढी वारीत पण चहा ठेवतो किंवा केळी ठेवतो, पण तिकडे ठेवतो आपलं देऊपाट्याला. आणि कार्तिक वारीत आपल्या प्रोजेक्टच्या समोरच ठेवतो. पहिल्या वर्षी साधारण काय स्वरूप होतं अन्नदानाचं? पहिल्या वर्षी सर आपण एक 100 किलोपर्यंत खिचडी वाटप आणि एक 200 लिटर दुधाचा चहा ठेवला होता. ह्या वर्षी आपण थोडं भाविकांचा ओघ बघून 500 लिटर दुधाचा चहा आणि एक 200 किलो खिचडी वाटप करणार आहोत. चहा सकाळी आपण 5 वाजेपासून चालू केलेला आहे. आतापर्यंत 300 लिटरचा चहा वाटून झालेला आहे. आता अजून 200 लिटर वाटायचं आहे. त्याच्यानंतर आपण खिचडी वाटप चालू करणार आहोत. साधारणतः आता 10-10:30 वाजेच्या सुमारास आपण खिचडी वाटप चालू करू. बरं, आणि आता दरवर्षी तुम्ही अन्नदानात कुठल्या स्वरूपाची वाढ करताय का? दरवर्षी आपण भाविकांचा ओघ पाहून त्या अन्नदानाचं वाढ करण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याकडून जेवढं होतंय शक्य होतंय तेवढं आपण वाढवण्याचा प्रयत्न करतो. आपला असा मानस आहे की अजून 2 वर्षात की आषाढी कार्तिकी वारीच्या आदल्या 2 दिवसापासून तर संजीवनी समाधीपर्यंत जेवण ठेवण्याचा आपला मानस आहे की बाबा 24 तास आपण अन्नदान करण्याचा प्रयत्न करणार आहोत. की जे पण येतील ते जेवण करून जातील. वारीच्या दिवशी एकादशी दिवशी ते खिचडी किंवा जो आपण याला म्हणतो फराळ करून जातील. या पद्धतीचा आपला मानस आहे. आता या वर्षीपासूनच संकल्पना आहे माऊली आमच्याकडून असं पुढच्या वर्षी करून घेऊ ही आमची इच्छा आहे की माऊलीने आम्हाला तेवढी सद्बुद्धी देवो की पुढच्या वर्षी आम्ही 24 तास अन्नदान चालू ठेवू. असं आहे. आता या खिचडी म्हणा काय म्हणा अजून काय काय मटेरियल तुम्ही बनवलं ते एकदा घेऊ घ्या बरं. साधारण तुम्ही म्हणले 200 किलो खिचडी. आता पहिली खिचडीचा गाणा चालू आहे. म्हणजे असं स्टेप बाय स्टेप 20-20 किलो 20-20 किलो असं 200 किलोवर आपण जाणार आहे. कारण गरम खिचडी सगळ्यांना भेटली पाहिजे. करून पातेल्यात ओतण्यापेक्षा 20-20 30-30 किलो एकदा एका कढईत काढून 200 किलोचा आजचा माणूस आहे. बरं, आता किती जणांची टीम आहे तुमची साधारण? आता आमची सगळी मिळून तनिष्क परिवारामधली म्हणजे तनिष्क रियालिटीजमधली कमीत कमी ऑफिसचा जो स्टाफ आहे तो 10 लोकांचा आहे आता. त्याच्यानंतर हे जे आपले सेवेकरी आहेत हे खूप तुल्यबळ म्हणजे एकदम ॲव्हरेज, ज्यांच्या कष्टाचे पण पैसे घेत नाही, जे स्वयंपाक करतात म्हणजे बनवून देतात आपल्याला.
पण ते खूप ॲव्हरेज किमतीमध्ये स्वयंपाक करून देतात आपल्याला. बरं. आणि आता इथून पुढचं जे नियोजन असणार आहे तर तुम्ही म्हणले 3 दिवसाचं, ते जेवणाच्या स्वरूपात तुम्ही काय काय अन्नदान करता? आम्ही असं आमचं जेवणाच्या स्वरूपात असं आमचं ठरलेलं आहे की आम्ही आदल्या दिवशी म्हणजे 1 दिवस अगोदरच्या दिवशी आम्ही पायनॅपल शिरा, भात, वरण आणि पुरी भाजी. दुसऱ्या दिवशी म्हणजे एकादशीच्या पहिल्या अगोदर दिवशी आपण यांच्यासाठी बुंदी, त्याच्यानंतर मसाले भात आणि शाकभाजी, आणि एकादशीच्या दिवशी त्यांना खिचडी. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे एकादश सोडायला आमच्या मानस आहे की त्यांना एक गुलाबजाम, डाळ, भात, पुरी, भाजी, पापड आणि सलाड या पद्धतीने आम्ही असं मानस ठेवलेलं आहे. पुढच्या वर्षी संकल्पना माऊली आमच्याकडून करून घेऊ ही आमची अपेक्षा आहे. बरं. आता ह्या सरांच्या मार्गदर्शनाखाली सगळी टीम कार्यरत आहे आणि परमेश्वर भगवंत पांडुरंग ज्ञानेश्वर माऊली यांच्याकडनं वर्षानुवर्ष इथून पुढच्या पिढ्यांकडून देखील अशी सेवा करून घेत राहू देत. जय जय रामकृष्ण हरी. संत ज्ञानेश्वर महाराज की जय. जय हरी माऊली. आता हे आपले स्वयंपाकी आहे, हे आळंदीमध्ये नामांकित स्वयंपाकी ज्यांनी आत्तापर्यंत बराच मोठा स्वयंपाक केलेला आहे, आपल्या बऱ्याच दिवसापासून आपल्यासोबत आहे. आपण त्यांनी कशा पद्धतीने किती वाजता खिचडीची सुरुवात केली आपण त्यांना विचारू. कितने बजे आपने स्टार्ट किया? 6 बजे. चलो. बरं, आपने जो स्टार्ट किया तो ये जो साबुदाना है ये भिगोया कब? रात को कितने बजे भिगोया? 6 बजे. ओके. अभी जो आपने तेल यूज किया है या शेंगदाना यूज किया है वो एक बार बताओ कैसा है? तेल का डब्बा अपना कीर्ति गोल्ड रहता है. ओके. सबसे भारी वाला झीलाना रहता है. ओके. मेरा एक कहना है कि अपन ये दे रहे ये अपने जो वारकरी आए उनके लोग दे रहे, तो उनको कुछ सेहत के बारे में ये खिचड़ी खाने के बाद कुछ दिक्कत आ सकता है, ऐसा कुछ लगता है आपको? कुछ नहीं आ सकता दिक्कत है. लगे बनना है तो उसमें क्या दिक्कत आएगा. तो आप अभी ये गरम गरम बना रहे हैं ये पूरा खिचड़ी, तो ये कितने घंटे तक अपन बांट सकते हैं? ये 2 बजे तक बांट सकता है. धन्यवाद. अभी मेरे को एक बात बताओ, अभी ये जो 100-200 किलो 300 किलो जो भी होगा उसमें कितने लोग फलार, मतलब हमारे इधर फलार बोलते, हिंदी में मैं उसको फलार ही बोलते होंगे, तो कितने लोग उसमें फलार कर सकते हैं? इसमें 3 से 4 लोग. चलो.